आज असतात आमचे टूर्नामेंट आणि सगळे पोरगे असायचे ते देवळात आणि आम्ही थोडे जण जमलो आणि बाकीचे येऊचे होते. फोटो काढण्यासाठी सगळे आम्ही उभे राहिलो आणि 4-5 वर्ष फोटो काढून घेतला. नंतर येले तो मैदानावरती आणि व्हिडिओ सुरुवात केली. नमस्कार मंडळी, मी तन्मय गावकर पुन्हा एकदा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज असतात आमचे लीगचे सामने आणि त्यासाठी आम्ही लावते कासलमध्ये. मैदानावरती इले आणि बघले सगळे सामने तर चालू होत. म्हटलं आपली थोड्या वेळात मॅच येतली तोपर्यंत आपण मैदानाची आखणी करून घेऊया, म्हणजे पाहणी करून घेऊया. नंतर इले मी स्टेजवरती आणि आपल्या समोरच्यांचं काम सांभाळूचं होतं, पण आपलं मित्र बाबा परब होतो त्यामुळे आमचं टेन्शन नाही होता. त्यानंतर आमचे सामने सुरू झाले आणि आमचं पहिलंच बॅट्समॅन अक्षयने हातीत कॅच मारून एका विकेट पडलो. पण असो आमचा मित्र मिलिंद शेट्टी सुद्धा आमका शुभेच्छा देऊसाठी मैदानावर हजर झालो. त्यानंतर बॅटिंग करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावरती सोपवल्याने म्हटलं ती पूर्णच करायची. हलकीची वेळी लागली आणि विकेट किपरकडे गेली आणि 3 धावा मी पूर्ण करून घेतला. स्ट्राईकला येलो तो नियाल आणि पहिलंच बॉल मस्त की वलवल्या त्या कॉटला तर चौकार मारले, पण काय बसलो नाही. दुसरं बॉल मात्र मस्त की चौकारच्या दिशेने मारल्या आणि ते 4 रन मात्र प्राप्त झाले. आता होती ती थर्ड राऊंडच्या टॉसची आणि दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होते आणि मस्त की टॉस उडवल्याने टॉस पण आमच्या पक्षात मात्र पडला. सगळे पोरगे आम्ही एकत्र येला आणि गणपती बाप्पा मोरया केला आणि आम्ही क्षेत्ररक्षण सजवून घेतला. सामना रंग दिलो आणि आमचा खेळाडू करण गावकरने ओव्हर दिला आणि पहिल्याच चेंडूवरती त्याका मात्र चौकार मारल्या. त्यानंतर आमची बॅटिंग लिन करण काय आपलं ऐकता करणने पण मारल्या उंच 6 आणि मॅच झाला विजयी. नेक्स्ट व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग होतो म्हणजे बुक विसरा नको.